माननीय मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांच्या संयुक्त प्रयत्नातून स्वच्छ व सुंदर बस स्थानक ही संकल्पना ही एका वर्षासाठी राबवण्यात आलेली होती। मुख्यमंत्री महोदयांनी 1 मे 2023 साली मागच्या वर्षी ही महामंडळातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ही संकल्पना रुजवण्याचा आणि राबवण्याचा संकल्प करून त्या संकल्पाची पूर्ती या मे महिन्यामध्ये 30 एप्रिल या तारखेपर्यंत त्यांनी ती स्पर्धात्मक ठेवलेली होती आणि त्यामध्ये निकष दिलेले होते। एक 8 ते 8 प्रकारचे निकष होते। बस स्थानकाची स्वच्छता, कंट्रोल कॅबिन कसं असलं पाहिजे, कंट्रोल कॅबिनवर कशा पद्धतीचे नंबर दिले पाहिजे अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे, त्यानंतर बसेस कशा चेक करायच्या आणि त्यावर गुणांकन पद्धती ही त्यांनी ठेवलेली होती। चोपडा आगाराचे साधारणतः गुणांकन जे होतं ते 88 ते 90च्या दरम्यान होतं। पहिल्या फेरीपासूनच 88, 84 असे मार्क्स चोपडा बस स्थानकाला मिळत गेले आणि काल घोषणा झाली दुपारून की चोपडा आगाराचा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे। मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या स्वप्नपूर्तीतून या महाराष्ट्रामध्ये बस स्थानकांची स्वच्छता मोहीम हाती घेऊन प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी बसेसची स्वच्छता, बस स्थानकाची स्वच्छता अशा पद्धतीचा उपक्रम राबवून प्रवाशांना चांगल्या पद्धतीची व दर्जेदार स्वच्छ सेवा पुरवण्याचा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये चोपडा आगाराने चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून अव्वल नंबर मिळवलेला आहे। नमस्कार, मी महेंद्र पाटील, आगार व्यवस्थापक, चोपडा आगार। माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या संकल्पनेतून रापा महामंडळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवले गेले। मे 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत चाललेल्या या अभियानात विविध समित्यांनी निरीक्षण केले, त्यांना मार्किंग दिलं आणि त्या मार्किंगच्या आधारे आपल्या चोपडा बस स्थानकाचा संपूर्ण महाराष्ट्रातून 1 नंबर आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्र लेवलचं 50 लाखाचं पहिलं बक्षीस प्राप्त झालेलं आहे। त्याचप्रमाणे प्रादेशिक स्तरावरील 10 लाखाचं अजून एक बक्षीस प्राप्त झालेलं आहे, म्हणजे एकूण 60 लाखाचं हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालेलं आहे। या अभियानादरम्यान आम्हाला चोपडा तालुक्यातील विविध घटकातील लोकांनी खूप मदत केली। त्या मदतीतून आम्ही बस स्थानकाचं एक चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करू शकलो, त्यामुळेच आम्हाला हा क्रमांक प्राप्त झालेला आहे। त्याच्यात आपण वेगवेगळ्या पेंटिंग करून घेतल्या, स्टॅच्यू लावून घेतले या अभियानासाठी। त्याचप्रमाणे आमचे जे पत्रकार बंधू होते त्यांनी प्रत्येक वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलं, आमच्या बातम्या दिल्या, त्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो, जेणेकरून लोकांना असं वाटू लागलं की काहीतरी बदल होतोय। बरेच मदत असे झाले, आम्हाला जवळजवळ 5 लाखाच्या मदत त्या आम्हाला स्वतःहून मिळालेल्या आहेत। 5 लाखासाठी आम्ही प्रयत्न केले, परंतु 5 लाखाच्या मदत जी आहे त्या आम्हाला ह्या पॉझिटिव्ह वातावरणामुळे स्वतःहून मिळालेले आहेत। तर यामध्ये सर्वात पहिले तर आभार मानले पाहिजे आपले तालुक्याचे आमदार माननीय लताताई सोनवणे, ज्यांनी या बस स्थानकावर कॉन्क्रिटीकरण केलेलं होतं त्यांच्या निधीतून। त्यामुळे आम्हाला काम करायला एक संधी उपलब्ध झाली, एक प्लॅटफॉर्म तयार झाला आणि त्याचप्रमाणे या तालुक्यातील ज्यांनी आम्हाला मदत केली, या प्रवासी बांधवांचे, आस्थापना धारकांचे, तसेच आमचे जे सर्व सहकारी मित्र आहेत, चालक, वाहक, यांत्रिक, यांचे सर्वांचे याच्यात योगदान आहे। या सर्वांचे मी आभार मानतो।